नमस्कार मित्रांनो, कैवल्यपादाच्या या व्हिडिओ सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण कैवल्यपाद बघतोय. कैवल्यपादामध्ये महर्षी पतंजलींनी नक्की कोणत्या प्रकारचे सूत्र मांडलेले आहेत हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आपण आतापर्यंत मन म्हणजे नक्की काय हे समजून घेतलं. मनापासून निर्माण होणारे मानसशास्त्र हे नक्की काय हे देखील बघितलं. मन म्हणजेच आपलं जे चित्त आहे ते भरपूर अशा इच्छा, वासना, आकांक्षा, आवडीनिवडी, संस्कार यांनी भरलेले असते. मात्र स्वतःमध्ये एवढ्या इच्छा असूनही हे मन आत्म्यासाठी म्हणजेच पुरुषासाठी काम करत असतं. हे ज्ञान ज्या योगी साधकाला प्राप्त होते त्या योगी साधकाच्या मानसिक किंवा आध्यात्मिक स्थितीमध्ये काही बदल होतो का हेच सांगणारं 25वं सूत्र आपलं आज बघायचं. चला हे सूत्र बघूया. विशेष दर्शिनी आत्मभाव भावना निवृत्ती. सूत्र अतिशय छोट आहे, मात्र त्यातील एक एक शब्दांचा अर्थ आता आपण समजून घेऊया. विशेषदर्शी. विशेषदर्शी म्हणजे काय, तर पुरुष म्हणजेच आत्मा आणि प्रवृत्ती म्हणजे मन त्याच्यापासून तयार झाले, आपली बुद्धी ज्याच्यापासून तयार झाले, हे ज्या योगी साधकाला कळतं. यातील फरक ज्या योगी साधकाला एकदम स्पष्टपणे कळतोय. आत्मभाव भावना म्हणजेच मी कोण आहे, माझी उत्पत्ती नक्की कशी झाली, माझं भविष्यात नक्की काय होणार आहे, हे जे अहंकारातून उत्पन्न झालेले प्रश्न आहेत, हे जे अज्ञानातून उत्पन्न झालेले प्रश्न आहेत, या विचारांना, ह्या जिज्ञासेला निवृत्ती ही म्हणजे पूर्णपणे याचा नायनाट होणार आहे, पूर्णपणे याची समाप्ती होणार आहे. एकंदरीतच या सूत्राचा अर्थ आपल्या असा लक्षात येतो की एखादा योगी साधक जो असतो, ज्याला चित्त म्हणजेच आपलं जे मन आहे आणि पुरुष म्हणजेच आत्मा यांच्यातला फरक स्पष्टपणे लक्षात येतो, तेव्हा त्याला मी कोण आहे किंवा स्वतःच्या अस्तित्वाबद्दलचे जे प्रश्न आहेत, जी जिज्ञासा आहे, जे विचार आहे, त्या संपूर्ण गोष्टींचा नायनाट होणार आहे, त्या संपूर्ण गोष्टी नष्ट होणार आहेत. आता ह्या सूत्रामध्ये काही ठराविक जे शब्द आहेत ते आपल्याला लक्षात घ्यायचे. पहिला शब्द आहे विशेष दर्शन. म्हणजे नक्की काय विशेष दर्शन म्हणजे काय, तर सामान्य जो व्यक्ती आहे त्याला नेहमी प्रश्न पडत असतात की मी आधी कोण होतो, मी आत्ता काय आहे, माझं अस्तित्व नक्की काय आहे, किंवा मी पुढे जाऊन म्हणजे त्याला भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळातले प्रश्न नेहमीच सतावित असतात. हे आत्मज्ञान म्हणजे विवेक ज्ञान जेव्हा त्याला प्राप्त होते तेव्हा त्याला असे प्रश्न पडणं बंद होणार आहे. आणि त्याचबरोबर त्याला हे देखील कळणार आहे की चित्त म्हणजे नक्की काय. चित्त म्हणजेच बुद्धी हा प्रकृतीचा एक भाग आहे जो नेहमी बदलत राहतो आणि बदलत असताना जडत्वाची भूमिका त्याच्यामध्ये येते. त्याला आत्मभाव भावनेने काही प्रश्न त्याच्या समोर येतात. काही 6 प्रश्न आहेत जे त्याच्या समोर नेहमीच येतात, ज्याच्यामध्ये मी पूर्वी कोण होतो, मी पूर्वी कोण होतो, मी कसा निर्माण झालो, हे जग म्हणजे नक्की काय आहे, या जगामध्ये माझं अस्तित्व म्हणजे नक्की काय, मी आता कोण आहे, माझ्या भविष्यात कोण होणार आहे, माझं पुढे नक्की काय होईल, या सगळ्या गोष्टी त्याला भेडसावत असतात. हे प्रश्न असतील किंवा हे सूत्र असतील हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण बघूया. एक व्यक्ती आहे, तो एका खोलीमधली लाईट जाते आणि अंधार होतोय. त्याच्या पायाखाली एक दोरी येते आणि त्या दोरीला तो चुकून साप समजायला लागतो. त्याच्या मनात एक भीती निर्माण होते आणि त्या भीतीनेच कदाचित आत्मभाव भावनेचे प्रश्न त्याच्या समोर उभे राहतात. ते प्रश्न कदाचित असे असतील, माझं आधीचं आयुष्य किती छान होतं, मी चुकून या खोलीमध्ये आलोय का, माझा सापावरती पाय पडणं हे कसं काय झालं, आता माझं काय होईल, आता तो मला चावेल का, असे नाना विविध प्रश्न त्याच्या बुद्धीला भेडसावणार आहेत. मात्र लक्षात ठेवा, विवेक ज्ञान जेव्हा येते म्हणजेच त्या खोलीमधला प्रकाश जेव्हा पेटतोय तेव्हा त्याला कळतं की तो साप नाही, तिथं दोरी आहे. बघा, या ठिकाणी अंधारातली जी भीती आहे ते म्हणजेच अज्ञानाने उत्पन्न झालेलं या ठिकाणी आत्मभाव भावना आहे असं आपण म्हणू शकतो. जेव्हा प्रकाश पेटतोय, जेव्हा लाईट लागते, तेव्हा आपण विशेषदर्शी म्हणजे आपल्या ज्ञानाची प्राप्ती झाली आणि भीती निघून गेली म्हणजेच निवृत्ती झाली, हे देखील आपण बघितलं. आजच्या सूत्रामधून आपण विवेक ज्ञानामुळे आत्मभाव भावनेने जे प्रश्न निर्माण होतात त्यांना कशी निवृत्ती भेटते हे बघितलं. अशी बरीच सूत्र अजूनही आपलं बघणं बाकी आहे. त्यांच्यामध्ये नक्की काय रहस्य, काय गुपित दडवलेलं गेले आहे
महर्षी पतंजलींचे विचार नक्की काय आहेत हे समजून घेणं आपलं भाग्य आहे. ही माहिती मी तयार केल्या केल्या लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला करायचंय काय, तर तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. आवडला असेल तर लाईक करा. तुमचे मौल्यवान प्रश्न, तुमच्या कमेंट्स यासाठी कमेंट बॉक्स खुला आहे. लवकरच भेटूया कैवल्य पदातील पुढच्या सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.